या ठिकाणी हा लोखंडी स्टँड बनवलेला आहे। आता ही गोण या ठिकाणी भरलेली आहे, परंतु आता जी आपल्याला पुढची जी गोण भरायची आहे ती कशा पद्धतीने भरायची आहे मी तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओमध्ये दाखवत आहे। हे बघा, हा स्टँड पुढे घ्यायचा, याला खाली चाकं बसवले जाणार आहे। आता पुढची गोण भरायची आहे त्या टायमाला आपण हा स्टँड थोडासा वरती घेतल्याच्या नंतर हा स्टँड असा इकडे लावायचा आहे दोन्ही बाजूना। हे लावल्याच्या नंतर मग आपल्याला कांद्याची गोण कशा प्रकारे लावायची आहे ते मी तुम्हाला प्रत्यक्ष या ठिकाणी दाखवत आहे। हे बघा, पहिल्यांदा या ठिकाणी जे हुक बनवलेले आहे, आधी या सेंटरवरती हे अशी गोण समोरासमोर हुकामध्ये अटकवून घ्यायची आहे आणि अटकवल्याच्या नंतर आपली गोण पूर्णपणे याला फिट झाल्याच्या नंतर ज्या टायमाला आपल्याला गोण भरायची त्या टायमाला आपण इकडे येऊन ज्या टोकऱ्या भरलेल्या आहे त्या घेऊन याच्यामध्ये अगदी खाली कांदा न सांडता एकदम हळूहळू ओतून याच्यामध्ये गोण भरायचं काम आपण करत आहोत। आणि त्यानंतर ज्या टायमाला ही गोण पूर्ण भरली जाईल त्या टायमाला मी तुम्हाला कशी गोण परत काढायची हे मी तुम्हाला प्रत्यक्ष दाखवणार आहे। आता या ठिकाणी आपली गोण भरून झालेली आहे, परंतु आपल्याला ही कशा पद्धतीनं अजून टाका आता डिटॅच कर। आता ही गोण आपल्याला मोकळी करायची आहे, कशा प्रकारे मोकळी करायची आहे ते मी तुम्हाला आता दाखवत आहे। हे दोन्ही बाजूला जे स्टँड बनवलेले फक्त दोन्ही बाजूला असं मारलं की गोण आपली ऑटोमॅटिक मोकळी होऊन जाते आणि आपण जे हुकाला जे अटकवलेली गोण आहे ती मोकळी करायची आणि हा स्टँड आल्हादपणे पुढं घेऊन टाकायचा आहे। परत पुढची गोण भरायची असेल तर त्या टायमाला परत आपले नेहमीप्रमाणे आपण जसं स्टँड लावतो तसे लावून घ्यायची आणि गोण घेऊन पुन्हा कशा प्रकारे लावायची मी मग तुम्हाला सांगितलेलंच आहे। तर सेंटरवरती गोणी धरायची आणि पुन्हा त्या हुकामध्ये अटकून द्यायची आणि अटकून दिल्याच्या नंतर अगदी सोपं आणि सोप्या पद्धतीमध्ये परत आपला कांदे टाकायची भरायला चालू करायचं।